हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रसिको, संगीत नाटकाचा एक काळ होता, किंबहुना संगीत नाटक हे मराठीला मिळालेलं एक वैभव होतं. 1880 साली संगीत शाकुंतल रंगभूमीवर आलं आणि अण्णासाहेब किर्लोस्करांची एक भूमिका चिरस्थायी झाली, जी की संगीत नाटकाचे जनक. संगीत नाटकाचे जनक म्हणून किर्लोस्करांना मानलं गेलं. संगीत नाटकाचे जनक म्हणून किर्लोस्करांना मानलं गेलं आणि त्यानंतर देवल, किर्लोस्कर, खाडिलकर, गडकरी अशांनी संगीत रंगभूमी उजळून निघाली. त्यानंतर एक काळ महत्त्वाचा आला आणि तो म्हणजे चित्रपटांचा. चित्रपटांचा प्रभाव जेव्हा वाढत गेला तेव्हा खऱ्या अर्थाने नाट्य मन्वंतर घडलं आणि तो नाट्य मन्वंतराचा काळही रांगणेकर, ज्योत्स्ना भोळे यासारख्या कलाकारांनी अगदी उजळून काढला. पण याच टप्प्यातनं जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा एक काळ आला अभिषेकी बुवांचा. म्हणजे जितेंद्र अभिषेकी हे नाव आणि संगीत रंगभूमीवर एक वेगळा काळ, सुवर्णकाळ खरं तर नोंदला गेला. याच सुवर्णकाळाच्या मानकरी आज आपल्यासोबत आहेत, ज्यांनी तो काळ आपल्या समोर उभाही केला. त्या काळाच्या अनेक रम्य आठवणी आज आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायच्या आहेत आणि त्या काळातल्या अशा अनेक रचना ऐकायच्या आहेत ज्यामागे काही गोष्टी आहेत. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ गायिका फय्याजताई. फय्याजताई नमस्कार. आणि ज्येष्ठ गायिका बकुळ पंडित. बकुळताई नमस्कार, स्वागत आहे. मी म्हटलं तसं तो एक काळ भारलेला होता आणि तुम्ही दोघीही त्या काळाच्या साक्षीदार आहात. त्यामुळे आज आम्हाला तुमच्याकडनं ते सगळं ऐकायचं आहे. तो वैभवाचा काळ पुन्हा एकदा आम्हालाही अनुभवायचा आहे. फय्याजताई, कट्यार हे नाटक असं होतं की अभिषेकी बुवांनी तसं तर मत्स्यगंधापासून सुरुवात केली, ते अगदी हे लेकुरे उदंड झालीपर्यंत एक वेगळा प्रवास अभिषेकी बुवांचा होता. पण दार्वेकर मास्तरांची लेखणी आणि अभिषेकी बुवांचं संगीत आणि प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे उत्तम निर्माते या सगळ्यांनी जुळून काय आलं तर कट्यार काळजात घुसलीसारखं नाटक. आणि तुम्ही स्वतः त्याच्या अत्यंत महत्त्वाच्या साक्षीदार होत्या, कारण त्यातली जरीना ही अनेक वर्ष बदलली नाही. जवळपास 16-17 वर्ष तुम्ही एकत्र ते काम केलं आणि ती जरीना आमच्यासमोर उभी केली. आज मागे वळून बघताना ती जरीना कशी दिसते तुम्हाला? ती जरीना अजून माझा पिच्छा सोडत नाही. मी कुठेही जरी गेले ना तर लोक मला जरीना म्हणूनच ओळखतात. कट्यारमधली जरीना मी केली त्या वयाला अनुरूप होतं. माझा जो मुसलमानी, म्हणजे मी जरा मुस्लिम असल्यामुळे म्हणा, ती जी एक अदब असते ते मास्तरांना ते सगळं हवं होतं. आणि वसंतराव देशपांड्यांसारखे माझ्या अब्बाजान, म्हणजे माझ्या वडिलांचं त्यांनी काम केलं, ते तर उर्दूवर त्यांचं प्रभुत्वच होतं. तर अशा काळामध्ये मी कट्यारमध्ये मी 17 वर्षाची होते उत्तरात, फक्त 17 वर्षाची. आणि पण नाही, जवळजवळ 535 प्रयोग मी काम केलं ग. वा वा. म्हणजे पणशीकर म्हणायचे की सगळे लोक बदलले. कविराज बदलले, सदाशिव बदलला, तुला सांगते दोन्ही चांद उस्मान बदलले, उमा बदलल्या, दिवाणजी बदलले, पंडितजी बदलले. म्हणजे या ना त्या कारणानं बदलत गेले सगळे, दुसरे आले कामं करायला. पण हे 3 रिव्हॉल्विंग
ज्याच्यावर आमचं नाटक फिरायचं. तीन स्टेज. फिरते हे रंगमंच. 3 फिरते रंगमंच फैयाज आणि वसंतराव देशपांडे हे कायम राहिले. त्यामुळे ते खूप म्हणजे कट्यार हा माझ्यासाठी एक असा विषय आहे की मी किती जरी बोलले तरी कमी आहे. रात्रंरात्र मी या विषय म्हणजे त्याचा मुहूर्तापासून बुवा जाईपर्यंत 535 पर्यंत. बरोबर. आणि वसंतरावने तर काय एक खांबी तंबूच होते कट्यारमधले. आम्ही सगळे पिलर्स होतो असं म्हटलं तर हरकत नाही. पण त्या नाटकाने जन्माला येताना त्या नाटकाने पाठीवर थाप घेऊनच ते नाटक जन्माला आलं. बरोबर. आजही नवीन मुलं नाटक करतात. सिनेमा निघालाय, नवीन नवीन मुलं कामं करतात. पण माझं असं म्हणणं आहे की नाही, एखादी कला बासनात बांधून ठेवूच नाही. कळू देत ना लोकांना की त्या काळी आम्ही कामं केलेलं त्या निमित्तानं आठवतात लोक. नाही आठवत असं नाही. आणि लागी करे जेव्हा कटार म्हणजे त्यावेळेला मास्तर रेडिओवर होते. बेगम अख्तरांचं गाणं येणं सगळं त्यांना ऐकायला मिळत होतं. बेगम अख्तर यायच्या ना नागपूर वगैरे. तर त्याच्यावरनं त्यांनी प्रस्तावनेत लिहिले की कोयलिया मतकर पुकारवरनं मास्तरांना हे लागी करे जेव्हा कटार त्यांना लिहावंसं वाटलं. अनेक त्यांनी लिहिलंय. बीत गये दिन भजन विणारे त्याच्यावरनं पंडितजींचं गाणं, मुफ्त हुए बदनाम म्हणणं माझं जे 3ऱ्या अंकातलं गाणं आहे अनाथ प्रीती जे कापलं नंतर मास्तरांनी ते म्हणजे अगदी लिहिलेलं आहे की प्रांजळपणे त्यांनी लिहिलेलं आहे. तर लागी करे जेव्हा कटार हे 3 वेळा येतं गाणं नाटकात. एकदा ती वडिलांची आठवण म्हणून जरीना गाते. नंतर ती दोन्ही मुलं जी त्यांची भाचे असतात ते म्हणतात की ऐकवा म्हणून मग वसंतराव गायचे. आणि शेवटी नाटक सुटल्यानंतर जेव्हा ती वडिलांच्या पायावर येऊन पडते आणि त्यांना अब्बाजान पाँव में फिर से चोट आई असं विचारते तेव्हा तर ते म्हणतात की पाँव में नहीं बेटा यहाँ आई, काश एक ऐसा शागिर्द मेरे घराने में पैदा होता. कारण सदाशिव निघून जातो ना तिच्या आयुष्यातनं आणि एकंदरीतच हवेली सोडून जातो. तेव्हा पडदा पडेपर्यंत अभिषेकींच्या आवाजात ते स्वर घेऊन ऑडियन्स परतायचं. आणि अभिषेकींचा धीर गंभीर आवाज म्हण काही म्हण लोक जरी ती शोकांतिका आहे दोघांची, प्रेम त्यांचं होत नाही, जुळत नाही, काही नाही, बरोबर, पण लोकांना दुःख वाटतं की सदाशिव गेला. तो तिला खुदा हाफिज म्हणतो आणि ती असं करते त्याला जाताना. आणि पडदा हळूहळू येतो आणि अभिषेकींच्या आवाजामध्ये तो धीर गंभीर, लोक डोळ्यात पाणी असतं लोकांचं. खरंय खरंय. ते लोक परत जातात. मुळात ती संकल्पनाच इतकी वेगळी होती की एका गायकाच्या जीवनावर आधारित आणि एका घराण्याचा असतं आणि एका घराण्याचं आणि संगीतावरचं संगीतावरचं ज्याचा विषयच संगीत आहे असं संगीतावरचं संगीत नाटक कट्यार. आणि किती प्रकार ना, म्हणजे त्याच्यात कव्वाली होती, त्याच्यात ठुमरी होती, भैरवी होती, अभंग होता पंडितजींच्या तोंडी. पण फैयाजताई लागी करेजवा सारखं म्हणजे असं आहे की ते तुमच्याकडनं ऐकल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे आपण लागी करेजवा थोडंसं ऐकूया. थोडंसं ऐकूया, ठीक आहे. सावरिया से नैना हो गए चार, हैरान लागी कर जुआ कटार, लागी कर जुआ कटार, कटार लागी कर जुआ कटार, कर जुआ
कछु न रही निशानी निशानी कछु न रही निशानी निशानी मन घायल पर तन पे छाई मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाई 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 मीठी टीस सुहानी सुहानी मीठी सुहानी मन घायल पर तन पे छाई मीठी टीस सुहानी सखीरी मैं तो सुध बुध बैठी बिसार हाँ मैं तो बैठी बिसार हाय राम लागी करजवा कटार कटार लागी करेजवा कटार कटार लागी करेजवा कटार करेजवा कटार करेजवा कटार वा 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 म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा आज ऐकायला मिळालं आणि अनेक रसिकांना मला असं वाटतं ते तो काळ आठवला असेल ज्यांनी कट्यार पाहिलंय हो. आणि त्यांना ती जरीनं नक्कीच आठवली असेल. बकुळताई, तुमचाही कट्यारशी जवळचा संबंध होता कारण तुम्ही सुद्धा कट्यारमध्ये काम केलं. हो. तो अनुभव तुमचा कसा होता आणि तुमचं जे गाणं होतं ते तर सुरुवातच त्या नाटकाची होती, भैरवीपासून सुरुवात होती. पुन्हा हो. तो एक वेगळा हो. प्रकार होता की साधारण मैफिलीची सांगता भैरवीने होते, पण इथे तर सुरुवातच भैरवीने हो, होती. हो. काय अनुभव होता आणि ती भैरवी तुमच्याकडे कशी आली? कट्यारचा माझा पहिला प्रयोग हा 31 जानेवारी 1970 या साली झाला. हं, 2-3 दिवसातच मला हा रोल बसवावा लागला. तो रोल माझा मास्तरांनी बसवून घेतला आणि गाणी याची ऑर्गनवाले विष्णुपंत वष्ट म्हणून होते त्यांनी, आणि काही जागा मला वसंतराव देशपांडेंनी सांगितल्या आणि अशा 3 दिवसामध्ये तो प्रयोग, ती भूमिका मला वठवावी लागली. हं. हा माझा, आणि हे माझं पहिलंच नाटक होतं. अगोदर मी कधी केलं नाही हं, हं. नाटकांमध्ये काम. हे नाटक माझं पहिलं होतं आणि पहिला प्रयोग 1970 साली झाला. वा. पण जेव्हा हे नाटक आपल्याकडे आलं तेव्हा तो एक आनंदही असतो, हो. कारण इतकं मोठं नाटक, मोठ्या कॅनव्हासवरचं नाटक होतं. हो. तर त्याची तयारी, म्हणजे विशेषतः गाण्यांची तयारी करताना काय मेहनत घ्यायला लागली, काय वेगळेपण जाणवलं तुम्हाला? हे नाटक अगदी अनपेक्षितपणे माझ्याकडे आलं. हं, ते येईल असं मला कधी वाटलं नाही आणि मी सुद्धा नाटकात काम करेन असं मला तेव्हा वाटलं नव्हतं. हं. परंतु अगदी अनपेक्षितपणे आलं आणि मी त्याला एक चॅलेंज म्हणून होकार दिला. आणि मला वसंतरावांकडे तालीम ही मी ते कट्यारमध्ये काम करायच्या अगोदरपासून मी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकत होते. बरं. तर ही पदं जी काही जागा मला वसंतरावांनी सांगितल्या आणि काही विष्णुपंत वैष्टांनी सांगितली. हं, हं. आणि असा मी तो चॅलेंज स्वीकारला आणि 3 दिवसामध्ये, वा. ज्या मुलीने एकदाही नाटकात काम केलं नाही ती 3 दिवसामध्ये नाटकामध्ये म्हणजे कट्यारसारख्या नाटकात हो उभी ना. राहिली. वा. हे सगळं आश्चर्यकारकच होतं. बरोबर. नाही, नक्कीच ते मोठं श्रेय होतं. आणि जसं मी म्हटलं की एका घराण्याचा अस्त आणि दुसऱ्या घराण्याचा उदय, हो. म्हणून या नाटकात सुरुवात जी होती ती भैरवीने सुरुवात होते, हो. कारण एका घराण्याचा अस्त होतो. पण इथे सुद्धा अभिषेकी बुवांचं किती वेगळेपण आहे ना, की आपण नेहमी म्हणतो की भैरवीने सांगता करायची, पण नाटकाची सुरुवात भैरवीने करणं हे केवढं मोठं चॅलेंज होतं खरं तर. हो. पण ते त्यांनी स्वीकारलं आणि ती भैरवी तुमच्या स्वरात आम्ही ऐकली. तर आज पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला आवडेल ती.
काहूर उरात है काहूर हरवले मधुमुरलीचे सूर 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 हा मुरलीधर प्रभु विश्वंभर हा मुरलीधर प्रभु विश्वंभर वेणु मिरवितो वक्षी वेणु मिरवितो वक्षी दैवगतीने तोच जाहला दैवगतीने तोच जाहला विध्वंसाचा साक्षी विध्वंसाचा साक्षी विध्वंसाचा साक्षी भासतो जवळ सोनी दूर भासतो जवळ असोनी दूर हरवले मधुमुरलीचे सूर हरवले वा वा. गोष्टी गाण्यांच्या. बकुळताई, हे गाणं होतं म्हणजे पडदा उघडल्यानंतर आणि तो एक प्रवास सुरू होतो. हो. फैयाजताई, हा जो सगळा प्रवास होता कट्यारचा, म्हणजे पहिली 16 वर्ष तर तुम्ही सलग प्रयोग केलेत त्याचे. या सगळ्या प्रयोगांमध्ये वसंतराव देशपांडेंबरोबर तुम्ही सगळ्यांनी असणं आणि त्यांच्याकडनं शिकायला मिळणं हा एक वेगळा वस्तुपाठ होता. वसंतरावांबद्दल कितीतरी आठवणी आहेत, पण एखाद दुसरी आठवण आम्हाला दोघींकडनं ऐकायला आवडेल. आम्ही खूप दौरे केले, हं. पार दिल्लीपर्यंत जाऊन आम्ही प्रयोग करून आलो वगैरे. अगदी उज्जैन, इंदोर, भोपाळ सगळीकडे बरोबर. प्रयोग केले आम्ही. हं. पण असं आहे ना की एक तर त्याच्यामध्ये उर्दू भाषा होती वसंतरावांना खासाहेब असल्यामुळे, त्यामुळे आम्हाला त्या भागामध्ये आम्हाला खूप म्हणजे खूपच रिस्पॉन्स, म्हणजे वसंतरावांना सारखं वरचेवर रिस्पॉन्स, म्हणजे सगळ्यांना ठुमरी वगैरे. त्यामुळे आमचा प्रयोग लांबायचा गो, खूप लांबायचा. म्हणजे मुळातच तो लांब मुळातच होता. तो 4.5 तासाचा, त्याच्यावरनं थोडं अर्धवट आलं. बरं. 4.5 तासावर नाटक आलं ते. अच्छा. आणि ते एडिट मला आज ऑडियन्सला सांगायचं आहे की वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर आणि पु ल देशपांडे बरं या तिघांनी पणशीकरांच्या घरी बसून ते नाटक एडिट केलंय. बरं. कारण ज्या दिवशी प्रयोगाला भाई आले त्या दिवशी आमचा असाच फार मोठा झाला प्रयोग, पण तो कुठंतरी एडिट करणं गरजेचं होतं, कापणं. म्हणून पण बाईंनी मास्तरांच्या पुढाकार परवानगीने घेतला. म्हणजे बघ, 2 रायटर, खरंय. पु ल देशपांडे आणि पुरुषोत्तम दारव्हेकर, पण पुलंनी मास्तरांची परमिशन घेतली की मी इथं आलोय, मी एडिट करू शकतो का? तर मास्तरांनी, तुम्ही सिद्ध हस्त आहात, मी काय सांगू तुम्हाला, तुम्हाला काय एडिट करायचं असेल. मोठ्या मनाने मास्तरांनी त्यांना परवानगी दिली आणि ते नाटक 4.5 तासावर आणलं. बरं. त्याच्यात आमची सगळी पदं गेली 3ऱ्या अंकातली, फक्त वसंतरावांचं तेजोनिधी राहिलं आणि शेवटचं सुरतपियाकी राहिलं. बाकी सगळी गाणी आमची गेली. पण काही काही ठिकाणी ना
तुला सांगते कोकणचा ऑडियन्स म्हणजे असा असतो ना, तुला काय सांगू. हातात पुस्तक घेऊन बसतात कोकणात अच्छा. नाटक बघायला. हा. आणि आपण एखादा प्रवेश गाळला किंवा एखादं पद गाळलं तर लोक येऊन आम्हाला विचारतात की ते पद तुम्ही का गाळलं, अरे तो प्रवेश तुम्ही का गाळला. आम्ही तिकीट काढून म्हटलं ते मुंबईसाठी आम्हाला थोडंसं एडिशन करावी लागले. ते तुम्ही मुंबईत करा, आम्ही पहाटेपर्यंत नाटक बघतोय ना, आम्हाला अख्खं नाटक दाखवा वा, म्हणायचं. वा. त्याच्यात एकच सीन होता तिचा, जरीनाचा आणि सदाशिवचा. हा. आणि तो लव सीन असल्यामुळे लोक म्हणजे अहो तो एकुलता एक छोटा सीन आहे हो, तुम्ही दाखवा ना आम्हाला. त्याच्यात ते पद होतं चंचले ही अंचलाची, हो, हो. सदाशिवच्या तोंडी. पण नाही ना, आम्हाला ते एडिट करावं लागलं. ते म्हणाले नाही, उद्याच्या दुसऱ्या दिवशी रिपीट आमचा ऑडियन्स म्हणजे नाटक दुसऱ्या दिवशी पण यायचा गट, दुसऱ्या दिवशी प्रयोग असला तेच लोक आज पद घेतात की नाही म्हणून ऐकायला यायचं, असं ते नाटक. पण वसंतरावांच्या आठवणी म्हणजे तुला किती सांगू, आमच्यासाठी ते गुरुकुल होतं. खरंय. असं म्हटलं तर काही चूक नाही. कारण तिथे ना तबले, जो आमच्याकडे तबले वाजवणारे जे कोणी होते, नंतर भोजराज साळवीच होते. सुरुवातीला पांडुरंग साळुंखे होते, नंतर काही दिवस शशिकांत मुळेनी पण आमचा प्रयोग वाजवला, मुकुंद काणेनी वाजवला, अनेक. म्हणजे ऑर्गन तर वष्टपासून सुरुवात झालेली आहे सगळ्यांची. शेवटी चंद्रचूड वासुदेवनी सुद्धा प्रयोग वाजवलेले आहेत. पण तिथे ना तू आमच्या दौऱ्यावर तू गेलीस ते प्रत्येकाच्या रूममध्ये प्रत्येकजण रियाज करत असायचा. कोण सारंगी शब्बीर खान आपले सारंगी घेऊन बसलेत, भोजराज साळवी म्हण किंवा शशिकांत मुळे तबला असं त्याच्यावर ते हे ठेवून कुठं बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून वाजवायचे. तसं आम्ही वसंतरावांच्या रूममध्ये जाऊन बसायचो आणि वसंतराव कोणाला काय हवं ते शिकवायचे. हो हो. आता घांगरेकरला एखादा राग हवा असेल, बडत कशी करायची, काय कसं, ते त्याला शिकवायचे. मला जरा गजला बिजलांची थोडी आवड होती, म्हणजे बेगम अख्तरांच्या म्हणून कोणाच्याही चुमऱ्या वगैरे मी जाऊन तसं. आता हिला काही तर रागाची काही गरज असेल, आम्ही सगळे जाऊन वसंतरावांच्या रूममध्ये त्यांच्या पायाशी बसायचो आणि वसंतराव आम्हाला शिकवायचे. हा जो आनंद आहे ना, आम्ही तो कट्यारशिवाय तुला म्हणते कुठल्याही नाटकाला मला मिळाला नाही एवढ्या वर्षात. कट्यार आमचं एक कुटुंब होतं. आम्ही कुटुंबातले सगळे, आम्ही गायली, ही चांगली गायली तर वसंतराव विंगेतनं उभं छान गायलीस हिला बकुळी म्हणायचे. आणि वसंतराव हिला बकुळाबाई पुणेकर आणि मी फैज सोलापूर करीन. आम्हाला दोघींना अशी नावं ठेवली होती. आम्ही बुवांच्या बरोबर मस्ती करायचो, आमच्या बरोबर लहानात लहान व्हायचे, मोठ्यात मोठे व्हायचे. कसं सांगू तुला, म्हणजे त्या आठवणी ज्या आहेत ना त्या मी तर विसरू शकणार नाही. आणि तुम्ही नेहमी सांगायचात की कोणताही विषय असला तरी वसंतराव त्या विषयावर बोलायचे आणि त्या विषयाची जाण, त्यातली माहिती म्हणजे किती. आम्ही कोकणात गेलो ना रत्नागिरीला वगैरे तर आम्ही जायचो गणपतीपुळ्याला. वसंतराव म्हणायचे, तानपुरे आमच्या बरोबरच असायचे, तर गाडीतनं तानपुरे घ्यायचे. आमचे श्याम जोशी म्हणून मॅनेजर होते, त्यांना ते सांगायचे श्याम उद्या सकाळी आपल्याला गणपतीपुळ्याला. आणि वसंतराव आणि भार्गवराव मामा सकाळी जाऊन गणपतीपुळ्याच्या गणपतीसमोर रियाज करायचे. आई गो वा. सकाळचे राग, ललत म्हण, तोडी म्हण, भैरव म्हण, ते तिथे रियाज करायचे आणि नंतर समुद्र स्नानाला जायचे वसंतराव. आणि आल्यानंतर काय पाहिजे त्यांना, दडपे पोहे लागायचे कोकणात जे प्रसिद्ध असतात ते पोहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये त्यांना फणसाची भाजी लागायची वसंतराव. आणि गोव्यात गेल्यानंतर मानकुराद आंबा. हो. आणि भाऱ्याने घेऊन यायचे लोक त्यांना द्यायला प्रेमा खातर. वसंतरावांचं मित्र परिवार म्हण फार मोठा होता, कुठेही गेलीस तरी. आणि मग काय म्हणजे आम्ही मुलात आमच्या बरोबर तर वसंतराव विनोद पण करायचे, आमच्याबरोबर हसायचे. असं ते एवढे मोठे कलावंत असून आम्हाला त्यांनी कधी जाणवू दिलं नाही. घांगरेकर बरोबर असो, माझ्या बरोबर, हिच्या बरोबर, जे कोणी आमच्या सगळ्यांबरोबर वसंत विनोद मस्ती चालायची आमची. त्यामुळे आम्ही आताचा दौरा म्हटलं की कंटाळा येतो, आताच्या नाटकांचा दौरा. आम्ही त्या दौऱ्याची वाट बघायचो आणि त्या दौऱ्यामध्ये कधी आम्हाला गॅप मिळते त्याची आम्ही वाट बघायचो, कारण वसंतरावांकडनं त्यांच्याकडनं आम्हाला दिवसभर आम्ही त्यांच्याच रूम मध्ये असायचो. हा अनुभव हिला पण आहे. म्हणजे बकुळताई, काही एखाद्या गाण्याची आठवण, एखादी काही अशी वसंतरावांची आठवण? वसंतराव हे खरं म्हणजे ऑलराऊंडरच होते. कुठल्याही विषयावरती त्यांना विचारलं तरी सुद्धा त्यांच्याकडे उत्तरं तयार असायची. बरोबर. आणि ते उत्तमपैकी डान्सर होते, अदा करून गायचे. हो. म्हणजे एखाद्या बाईसारखे ते त्यांचा अदा असायचा. मग तो अदा हे कसं गाशील तू, ते कसं गाशील तू, ठुमरी कशी गाशील. आणि नेहमी म्हणायचे मला, तू बोलतेस तशी गा. अच्छा. म्हणजे त्याच्यात
कृत्रिमता कुठलीही नको. आपण कसं सहज बोलतो, चढ उतार आपले असतात, बोलताना जसे होतात तसेच ते गाण्यात असले पाहिजेत. म्हणजे तू गाण्यात बोलतेस असं वाटलं पाहिजे. तर मग कसं हे करायचं म्हणजे लालित्यपूर्ण, त्यात नाट्य कसं आणायचं. संगीत हे नाट्यच आहे. मग ते शास्त्रीय असेल, ठुमरी असेल, भावगीत असेल, प्रत्येकामध्ये नाट्य हे असतंच. मग ते नाट्य तुम्ही गाण्यातनं कसं आणलं पाहिजे हे ते नेहमी शिकवायचे. आणि असं प्लेन गाऊ नकोस. हां, अजिबात प्लेन, अगदी अशी मोकळी होतो. तू स्वतः जर आनंद घेतलास तरच तू लोकांना आनंद देऊ शकशील. आधी स्वतः आनंद घ्या. आणि असं दडपणाखाली कुठलंही गाणं हे चांगलं होणार नाही. कुठलीच गोष्ट होत नाही चांगली. तेव्हा तू स्वतःला मोकळी कर. मला वाटतं ही सगळ्यात मोठी शिकवण आहे जी आजही सगळ्या गायकांनी कदाचित लक्षात ठेवायला हवी. आणि कसं आहे ना की माध्यम बदलतं, पण त्या प्रत्येक बदलत्या माध्यमाला आपण सामोरे जाऊ शकतो. वसंतरावांनी इतकं सगळं सांगितल्यानंतर सांगायचं आम्हाला की लोकांना हवं असं वाटेपर्यंत गाणं संपवायला पाहिजे. रट्टाळ गात बसू नका. शेवटी कसं असतं ना की पुढच्या वाक्यामध्ये ते वाक्यात सांगण्याऐवजी तुम्ही गाण्यातनं सांगताय. बरोबर. ते तुम्ही संगीतातनं सांगताय. वाक्य बोलायचं म्हणजे पुढे वाक्य असतातच, पण त्याला अभिप्रेत नसतं. तसं ते गाणं, ते शब्द त्या गाण्यातनं आपण व्यक्त करतो, तेव्हा ते फार रटाळ गायचं नाही. मुळात संगीत नाटकात पद तेव्हाच येतं जे कथानकाला पुढे नेण्यासाठी काम करतं. आणि त्यामुळे वसंतरावांचं हे सांगणं महत्त्वाचं होतं. पण पय्यासे, तुमच्या पुढच्या टप्प्यामध्ये अभिषेकी बुवांचा आत्ता विषय आपण काढतोच आहोत, तर अभिषेकी बुवांनीच संगीत दिलेलं संत गोरा कुंभार हे नाटक आणि त्यातली तुमची संताबाईची भूमिका ही पुन्हा खूप गाजली. आणि त्यातही निर्गुणाचा संघ, त्या गाण्याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे मी ते नाटक करणार नव्हते. अच्छा. गोरा कुंभार, अशोकजी परांजपेंचं नाटक. आणि त्यावेळेला मी हमीदाबाईची कोठी करणार होते आणि मी बाईंच्या तालमीना पण एक 8 दिवस गेले होते, विजयाबाईंच्या. बरं. आणि अशोक सराफ तेव्हा बँकेत काम करायचे, त्यामुळे त्यांच्यासाठी बाई 9 वाजता साहित्य संघात जायला लागायचं मला. ते तालीम करून 10-10:30 बँकेत जायचे. मग आता काय करायचं म्हणून मग मी 2-3 दिवस गेले बाईंच्या तालमीला. पण अभिषेकी चिडले एक दिवस, तुम्ही गोरा कुंभार काम करताय, त्याच्यात तुम्हाला गाणी आहेत का हमीदाबाईच्या मध्ये? म्हटलं नाही, मला फक्त थोडंसं गुणगुणायचंय. हमीदाबाईच्या मध्ये गाणं कुठे, सईदाला गाणी नाही आहेत. तर म्हटलं मला गाणी नाही. मग मला ना अभिषेकीने एक कानमंत्र दिला. मला म्हणाले तुम्ही गोरा कुंभार करा, त्याच्यातले जे काही 2-4 गाणी असतील तुमच्या उपजीविकेचं साधन बनेल पुढे जाऊन. बरं. तुम्ही नाही जरी काम केलं तरी ही अभंग किंवा जे कुठलं गाणं आहे ते गाजेल, याच्या रेकॉर्ड्स निघतील आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तुम्ही गोरा कुंभार करा. आणि असं सांगितल्यामुळे मग मी हो म्हटलं वसंतराव यांना, अभिषेकींना. आणि तेही नाटक दिलीप कोल्हटकरनी बसवलं. तोही विजयाबाईंचा शिष्य ना, ते खूप सुंदर बसवलं त्यांनी. तोपर्यंत मला हे माहिती नव्हतं उत्तरा की आमच्या रंगभूमीवर काही प्रॉपर्टी असते. नवीन ह्याच्याप्रमाणे हे जे लोक शिकलेले असतात का मोठे असतात, ते प्रत्येक प्रॉपर्टीचा कसा तरी उपयोग करायला पाहिजे आपल्याला. त्याच्यामध्ये आम्ही कुंभार म्हटल्यानंतर गाडगी मडकी सगळीच होती. एखादं नवीन जुन्या लोकांनी नाटक केलं असताना त्या मडक्यांचा उपयोग केला नसता. पण हा दिलीप कोल्हटकर विजयाबाईंचा शिष्य असल्यामुळे मला तर सारखं वर उतरणं, घागरी घेऊन येणं, तो गारा करणं, ते हे करणं, मुलाला घेणं, पाणी भरायला जाणं, हे बोलता बोलता करणं अवघड आहे. उत्तरा वाक्य बोलता बोलता ऍक्शन करणं हे फार अवघड आहे. हे दिलीप कोल्हटकरनी मला शिकवलं. त्याचा मी त्याला खूप श्रेय देते. आणि मग ते नाटक जवळजवळ 300-350 प्रयोग केले आम्ही. जे नाटक मला करा. गोव्यामध्ये तर तुला सांगते, लोक म्हणायचे कनात फाडून यायचे. तिथे ते अशी कनातीसारखी थिएटर असतात ना, 5-5, 3-3 रुपये द्या पण आम्हाला नाटक बघू दे, कारण त्याच्यात ट्रिक सीन्स होते. नानासाहेब शिरगोपीकरांचे ते बाळ आमचं रांगत येतं, ते त्या गाऱ्यात पडतं, मग मी बघ पाणी घेऊन येते घागर घेऊन, आणि मग गोरा कुंभारवर चिडते, ती मुलालाच मारतात ना, तुडवतात ना गारा वगैरे. शेवटी आमच्या मुलाला विठोबा येतात, ते आमच्या मुलाला ते कैवल्याच्या शेवटचं गाणं आहे. त्यामुळे तेही नाटक मी एन्जॉय केलं. गावरानी भाषा होती पण मी सोलापूरची असल्यामुळे मी तेही एन्जॉय केलं.
आणि मला आवडलं तेही करायला. म्हणजे ज्या नाटकाला मी नकार दिला होता ते तेच थोडंसं नाटक बाळबोध तुमच्या- आहे, थोडंसं हो. असं भक्तिप्रधान आहे असं म्हणून मी हमीदाबाईची आणि विजयाबाईंचं म्हणून ते थोडंसं मी त्याला जास्त हे दिलं होतं. बरोबर. पण मला अभिषेकीने कानमंत्र दिला, मला शिकवण दिली, माझं बौद्धिक घेतलं की नाही तुम्ही गोरा कुंभार करा. ते त्याचं जाऊन तुम्हाला, आणि आजही बघ निर्गुणाचा संघ लोकांना आवडतं. त्यामुळे मी म्हणते आणि पुढे त्याच्यात- त्याची रेकॉर्ड निघाली. हो, त्या त्याच्यात अनेक एक कार्यक्रमात भूपाळी आहे, तुम्ही त्याच्यात एक अंगाई गायलात. गीत आहे, मला बरोबर. सगळंच म्हणते मी, पण निर्गुणाचा संघ आहे, गाजलो. आहे, गाजलो. ऐकूया आज. हो, ऐकूया. निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी, तेने केले द्वेषोधडी, आपण यासी माया बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी निर्गुणाचा संग, संग निर्गुणाचा संग. अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, अनेकत्व नेले, एकले सांडिले निरंजनी माया बापा, एकले सांडिले निरंजनी माया बापा निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी 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 निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. वा, अप्रतिम. आजही हे गाणं म्हटलं जातं, अनेक मैफिलीतनं म्हटलं जातं, आणि फैयासई तुमची आठवण काढून म्हटलं जातं, हे महत्वाचं आहे. हे नाटकच आलं 78 साली उत्तरा. त्यावेळेला माझं काय वय असेल, किती? लहान होते ग मी हो. वयानं. त्यामुळे आज जरी आहे आठवण, गाते पण मी, पण थोडंसं असं वाटतं की नाही ते आणि थोडं फरक असणारच. तुम्हाला स्वतःला तो फरक जाणवतो. मला पण जाणवतो. आम्हाला मला गायिका जाणवतं. म्हणून तुमच्याकडनं ते तितकंच छान ऐकायला मिळतंय, आणि ते समाधान आम्हालाही निश्चित आहे रसिक म्हणून. आणि जरा कॅमेरा समोर म्हटलं की आमच्यासारख्यानं थोडं वाटतं बाबा, भीती वाटते. एरवी स्टेजवर ना आपण आपले राजे असतो त्या बरोबर. 36 फुटातले. पण तुम्ही या रंगमंचावरचे राजेच आहात. पण मायक्रोफोन किंवा ते हे असली सिस्टम आणि मग कॅमेरा, जरा थोडंसं टेन्शन येतं. पण ते जाणवत नाही स्वरामध्ये. खूप छान. त्यामुळे तो छान अनुभव आम्हाला नक्कीच समृद्ध करणार आहे. बकुळताई, अभिषेकी बुवांचाच विषय आहे आणि तो काळच अभिषेकी बुवांचा होता. हे बंध रेशमाचे नाटक आलं आणि त्या नाटकातली तुमची 2 गाणी अतिशय गाजली. मुळात ते नाटक कसं आलं तुमच्यापर्यंत? कारण तुम्ही म्हणालात कट्यार पहिलंच तुमचं नाटक होतं, मग त्यानंतर हे बंध रेशमाचे कसं आलं? नाही, कट्यारनंतर पाणीग्रहण केलं मी. हां, 71 साली पाणीग्रहण आलं बरोबर. आणि 72 साली हे बंद रेशमाचे हे नाटक आलं. तर मी नाटकातनं करत होते हे आता सगळ्यांना माहिती झालेलंच होतं. त्यामुळे वाघांनी विचारलं करशील का? हो हो म्हणून सांगितलं मी. आणि अशा तऱ्हेनं ते नाटक माझ्याकडे आलं. वसंतराव होतेच, कट्यारमध्ये होते आणि ह्याच्यातही इकडेही होते. होते. बरोबर. आणि आमचे नाट्यसंगीताचे कार्यक्रम त्यावेळेला खूप गाजायचे. जनता शो म्हणून
व्हायचा. बरं. तर त्यात वसंतराव किंवा रामदास कामत हे सगळे आम्ही मैफलीतले सगळे होतोच. हं. त्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. अभिषेकींचं संगीत होतं, नाही कशासाठी म्हणायचं. तर ते नाटक आल्यानंतर मी ते स्वीकारलं लगेच. हं. पण त्यातलं विकलमन आज कसं झालं किंवा त्या गाण्याच्या वेळेला काही घडलं होतं किंवा त्याची तयारी कशी केली होती? विकलमन आज ही जी आहे ही मुळामध्ये चीज आहे, सरस्वती रागातली बंदिश आहे. अभिषेकींनी बांधलेली. बरोबर. आणि ही जी बंधरेशमाची जी मराठी पदं आहेत ती शांताबाई शेळक्यांनी हो ना. लिहिलेली होती. हो, बरोबर. तर आता त्याचं मराठीकरण करायचं होतं. हं. हां, म्हणजे त्या नाटकाचं कथानकच असं होतं की हे मी कुठंतरी ऐकली, ही गायकी कुठंतरी ऐकली असं त्या पात्रांच्या तोंडात होतं. बरं. मग कुठलं तर मग ती सरस्वतीची जी पाकिस्तानात जी काही ते म्हणत होते मग त्याचं मराठीकरण केलं. बरं. मग त्याचं म्हणजे विकलमन आज झुरत झुरत असा असा आहे हे शांताबाईंनी त्याचं मराठीकरण केलं. बरं. आणि तेच मराठीकरण जे दुसऱ्या अंकामध्ये दादरा होता, बेदर्दी नैना मिलाय के चला जाइयो, ते माझ्याच तोंडी होता तो दादरा. तर त्या दादऱ्याचं मराठीकरण शांताबाईंनी का धरीला परदेश वा. याच्यामध्ये केलं. ते तिसऱ्या अंकामध्ये ते मी आणि वसंतराव असे मिळून गायचो नाटकामध्ये. वा. अशी त्याची पार्श्वभूमी आहे. बरोबर. मला वाटतं आज दोन्ही गाण्यांची झलक आपल्याला ऐकायला आवडेल. आधी विकलमन आज ऐकूया. विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज झुरत सहाय. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू, विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज झुरत सहाय. ही चांद रात निजनच्या त्यात, ही चांद रात निजनच्या त्यात, विरह सखी मी कुठवर साहू, विरह सखी मी कुठवर साहू, विरह सखी मी कुठवर साहू. नाही मज चैन क्षण क्षण झुरती नैन कोणा सांगू, विकलमन आज झुरत सहाय, विकलमन आज, विकलमन आज, विकलमन वा बकुळताई, खूप छान. गोष्टी गाण्यांच्या. तुम्ही जसा मगाशी उल्लेख केलात की याच नाटकात दुसऱ्या प्रवेशात परदेस सजना हे गाणं झालं, तर ते गाणं कसं होतं? परदेश सजना का धरीला परदेश हे शांताबाईंनी लिहिलेलं जे पद आहे ते मूळ दादऱ्यावरती आधारित आहे. आणि तो दादरा दुसऱ्या अंकामध्ये मीच गायलेली होते. बरं. आणि का धरीला परदेश हे वसंतराव देशपांड्यांच्या बरोबर मी तिसऱ्या अंकामध्ये गायलेली आहे. बरं. तर तो ऐकूया दादरा आपण. मी आधी एक हो हो, ओळ म्हटली त्याची जाते. झलक ऐकवा आणि नंतर का धरीला परदेस. बेदर्दी बेदर्दी नैना मिलाए
चला जइयो बेदर्दी नैना मिला के चला परदेस सजना 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 का धरिला परदेस 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 श्रावण वैरी बरसे झिरमिर श्रावण वैरी बरसे झिरमिर चैन पड़े ना जीवा क्षण भर चैन पड़े ना जीवा क्षण भर जाऊ कोठे राहू कैसे जाऊ कोठे राहू कैसी घेऊ जोगिण वेश सजना का धरिला परदेस 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 सजना वा 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 खूप छान. खरं तर फैयाजते का धरीला परदेसवरनं मला ना आणि त्यातही एक शब्द आला जोगीण. हो मला तुमचा जोगी आठवला. म्हणजे गदिमांची लेखणी हो. आणि घरकुल सारखा चित्रपट जसा लागी करेजवा गाजलं तसंच मला वाटतं जोगिया सुद्धा गाजला. पण ती कविताच इतकी उत्तम होती की ती कविता आणि त्या कवितेचं सादरीकरण तुम्हाला त्यातला तो जो आनंद समाधान ते नेमकं कसं होतं? त्यावेळेला मी गीत गोपालमध्ये अण्णांच्याकडे गात होते. म्हणजे आणि वाईट काय वाटायचं हां की प्रवीलाताई आणि राणीकडनं सगळी गाणी आणि हिला आणि आम्हाला लक्षच दिलं नाही अण्णांनी. कारण काय तर आमचे आवाज झाले म्हणून आम्हाला पार्श्वसंगीत आम्ही गाऊ शकणार नाही म्हणजे त्यावेळेसच्या स्वरांमध्ये. बरोबर. तर आम्हाला दोघींना थोडंसं वाटायचं की असेल आपले आवाज बरे नसतील म्हणून आपल्याला दिलं नाही गाणं. आणि एक दिवस अण्णा माझ्याकडे आले हो पावसामध्ये प्लेमाऊथ गाडी आणि असं पर्सनॅलिटी काय अण्णांची. आणि माझी आजी घाबरली की कोणतरी म्हणे उंच आलेला आहे माणूस म्हणून. मी उठले झोपेत आणि मी बेगमबाईंचं मी रेकॉर्डिंग आटपून आले होते HMV मधनं. पहाटे येऊन मी नुकतीच झोपले होते. मग मला म्हणाले तुला गायचंय
म्हटलं मला गायचंय म्हटलं तर मला काही कळेच ना. नाही म्हणे असं असं आहे, गदिमांचं गाणं आहे ते, आणि तुला 10-10:30ला बॉम्बे लॅबमध्ये यायचंय. मी म्हटलं अहो, एक तर आम्ही अभिषेकींच्या तालमीकडे 2-2, 3-3 महिने तालमी करतो, तेव्हा 15-20 ते नाटकातलं पद आमच्या गळ्यावर चढतं गाऊन गाऊन रियाजानी. आणि सिनेमात गाण्याचं म्हटलं मला ते म्हणाले मला काही माहिती नाही, तुला 10पर्यंत, तू 10-10:30 बॉम्बे लॅबला ये. गेले मी. अण्णांना मी घाबरतच होतो तेव्हा. मी गेले आणि गाण्याचं एवढा मोठा कागद ग, ती कविताच केवढी मोठी आहे. मी घाबरले. म्हटलं अण्णा हे मी कसं गाणार हो म्हटलं एवढं. आम्हाला नाट्यसंगीतामध्ये अस्थायी अंतरा गाण्याची सवय ग, फार फार तर एखादं कडवं गायची सवय. तर म्हटलं एवढं मोठं. मला म्हणाले काही नाही, आपण एक एक अंतरा करूया, थांबूया. चाल शिकवली एका अंतराची. ते काय फार चाल अशी अवघड नव्हती, तरन्नुम सारखं होतं. त्याला फक्त स्वरमंडळ होतं आणि स्वर होता. मला म्हणाले एक एक कडवं म्हणूया. आणि झालं, टेक रेकॉर्डिंग ओके झालं, सगळं झालं. आणि मुख्य म्हणजे आनंदाची गोष्ट ही की अण्णांनी हे गाणं पुरस्कारासाठी पाठवलं, नॅशनल अवॉर्डसाठी. आणि त्यावेळेला ऋषिकेश मुखर्जी, तेंडुलकर हे महाराष्ट्रातर्फे हे तिथे होते त्या ह्याच्या कमिटीमध्ये. आणि तेंडुलकर आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर नाट्यसंपदेकडनं माझा नंबर घेतला आणि मला सांगितलं की तुझं नाव आम्ही सजेस्ट केलंय, एक वेगळा आवाज, वेगळ्या धाटणीचं गाणं, काव्य वेगळं आणि असं, आणि तुझं आम्ही नाव सुचव. मला खूप आनंद झाला. पण मग तेंडुलकरांना मी म्हटलं मला तुम्ही नाटक कधी देणार आहात. मला म्हणाले तू ज्या वयाचे असतील ना त्या वयात मला लिहावंसं वाटलं तर देईन, ते सोड. आणि मग सगळं झालं. अण्णा आले माझ्याकडे, माझा बायोडेटा नेला, त्यांचा स्वतःचा गाण्याचे शब्द सगळं अण्णा दिल्लीला गेले. त्यावेळेला यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री होते आणि त्यांचे जे सेक्रेटरी होते ते डोंगरे म्हणून होते. त्यांना अण्णा जाऊन भेटले, हे सगळं दिलं त्यांनी. आणि पॅनल्स असतात ना वेगवेगळी, केरळाचं असतं, साऊथचं असतं, बेंगॉलचं असतं, महाराष्ट्राचं असतं. वेगवेगळ्या पॅनल्सची लोक आपली आपली गाणी घेऊन येतात तिथे आणि मग ते पॅनल बसून ठरवतं. तर त्यावेळेला काय झालं, माझा आवाज म्हणून वगैरे महाराष्ट्रातर्फे अण्णांनी, आपल्या तेंडुलकरांनी आणि ऋषिदांनी माझं नाव सुचवलं होतं. पण त्यावेळेला कसं बघ, नशीब असतं त्याला, बलवत्तर म्हणतात त्याला. नशीब आपलं बलवत्तर नसेल ना तर काहीही होत नाही, किती पाय आपटले तरी. त्यावेळेला कसं झालं, नॅशनल अवॉर्ड म्हणून उर्वशी अवॉर्ड दस्तकला रेहाना सुलतानला मिळालं, संजीवला मिळालं, संजीव कुमारला बेस्ट ऍक्टर म्हणून, बेस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून मदनजींना मिळालं, मदन मोहनजींना, बेस्ट लिरिक्स म्हणून कैफी साहेबांना का राजेंद्र कृष्ण असतील म्हणजे त्या दस्तकसाठी. आणि सगळे अवॉर्ड्स मुंबईला मिळत आहेत म्हणून त्या सगळ्यांनी असं ठरवलं की ऑल द अवॉर्ड्स आर गोईंग टू द बॉम्बे, महाराष्ट्र. सो वी आर थिंकिंग द सिंगिंग अवॉर्ड गोज टू बेंगॉल. अरे, आणि आरती मुखर्जीला दिलं ते. म्हणजे घशापर्यंत आलेला घास माझा गेला. पण मला वाईट एवढं की निदान नामांकन तरी झालं ना त्या गाण्यासाठी माझं. पण रसिकांच्या मनात अवॉर्ड आहे हो तुम्हाला. त्यामुळे अशी ती स्टोरी आहे. पण नंतर फार वाईट वाटलं मला. नाही, साहजिक आहे, काय करायचं, त्याला होतं असं नाही का. खरं तर मला मिळालं नाही अवॉर्ड, पण आरती मुखर्जीला दिलं. असं दुसऱ्या गाण्याच्या बाबतीत पण झालं उत्तरा. माझ्या बाबतीत असंच झालेलं आहे की गमनसाठी जयदेवजी माझ्याकडनं गाऊन घेणार होते. ती रात भर आपकी याद आई, रात भर ते गाणं जंग जंग जयदेवजींनी माझ्यासाठी पछाडला. आम्ही कुठेतरी औरंगाबादला तोमिनवेच्या दौऱ्यावर, त्यावेळेला मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि मग करणार कसं. मग जयदेवजींनी शेवटी छाया गांगुलीकडनं गाऊन घेतलं, रातभर आई याद आपकी. आणि बघ, आणि त्या गाण्याला मला गाण्यासाठी जंग जंग पछाडलं जयदेवजींनी. म्हणजे मी त्यांना मिळाले नाही, छाया गांगुलीकडनं गाऊन तिला मिळालं अवॉर्ड. दोन्ही अवॉर्ड माझ्या हातनं असे हुकलेले. ती खंत आहे माझ्या मनात, खरंच आहे. आणि कलावंताची खंत असते, आहे मला. कारण बाकीचे अवॉर्ड मिळो न मिळो, संगीतासाठी मिळणं हे फार आमच्यासाठी तरी कलाकारांसाठी फार मोठं असतं. ते दोन्ही अवॉर्ड माझे हुकलेले आहेत. पण फैयासई कोण्यात झोपली सतार, अगदी त्याच्यात दोन ओळी मी फक्त, फार मोठं आहे ते, फार मोठं आहे ते. काळी एक आहे, कोण्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग दुमडला गालीच्या टक्के झुकले खाली तबकात राहिले देठ लवंगा साली रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा ना पवित्र देही तिळा एवढी जागा. आमच्याही डोळ्यात पाणी आलं. कारण ती गणिका असते. आयुष्यात तिच्या अनेक माणसं येतात खरंय. तिच्यासाठी. एक कोणतरी तिला मनाला भावणारा भेटतो आणि तो तिला सांगतो की मी येतो म्हणून जातो आणि तो येत नाही आणि खरंय. त्याची वाट पाहत ती हे गाणं म्हणते. आणि फैयाज तुम्ही ज्या भावना हो त्यात तुला सांगते, सोलापूरला मी हे गाणं म्हटलं होतं आणि म्हटल्यानंतर एक चित्रकार आला, नवचित्रकार होता तो. त्यांनी मला सांगितलं की मला हे गाण्याचे सगळं गाणं जे तुम्ही म्हटलं मी तिथे सगळं म्हटलं होतं आणि मला म्हणाले हे गाण्याचे शब्द द्या, मला चित्र काढायचंय. वा. कारण गदिमांचे शब्दच असे असतात ना उत्तरा, ते गाणं चित्र शब्दचित्रच असतं. तुमच्या डोळ्यासमोर चित्र राहतं उभं. ती गणिका दिसते, ती वाट बघते, ती दिसते, ते तबक दिसतं, ते देठा दिसतात, लवंगाच्या त्यात लोड तक्के सगळं तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. त्या मुलांनी माझ्याकडनं गाणं घेतलं आणि ते चित्र मला पाठवलं. वा. नवचित्रकार होता तो. म्हणाला मला चित्र काढावंसं वाटतं या गाण्यावर. म्हणजे त्याला चित्र काढावंसं वाटलं. हे किती महत्वाचं. मुळात ती कविता खूप सुंदर आहे कविता. तुम्ही ती गाताही इतकी सुंदर. आणि वर्षात एकदा असा जोगिया रंगे इथे ते शेवटचं कविता संपते आहे. आणि खरंच आहे की ती कविता तिथे संपते पण तिथून एक नवी सुरुवात होते. म्हणू का एक दोन लाईन्स? हो हो. ही तिथी पाळते व्रतस्थ राहुनी अंगे वर्षात एकदा असा जोगिया रंगे. याच नोटवर इथेच थोडंसं थांबूया. स्वर आहेतच आपल्याबरोबर, फैयाजताई आणि बकुळताई आहेत आपल्याबरोबर आणि त्यांच्याकडनं जो एक वारसा खरं तर फैयाजताई तुमच्याकडनं दोघींकडनं मिळतोय आणि हा वारसा पुढे गेला पाहिजे, एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झाला पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आजच्या ह्या ज्या गोष्टी गाण्यांच्या आहेत त्या नक्कीच सगळ्यांच्या मनात राहतील. तुमच्या दोघींचेही खूप आभार आहेत आणि पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी उद्याच्या भागात नक्की भेटूया.